नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्यातील रेल्वे प्रवाशांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येते। ती म्हणजे महाराष्ट्राला आणखी एक नवीन वंदे भारत ट्रेन मिळणार आहे। खरं तर सध्याच्या स्थितीला देशातील 51 महत्त्वाच्या मार्गांवरती ही हाय स्पीड ट्रेन सुरू आहे। विशेष म्हणजे यातील 8 मार्ग हे महाराष्ट्रामध्ये आहेत। राज्यातील मुंबई सेंट्रल ते गांधीनगर, मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते साईनगर शिर्डी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते जालना, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते मडगाव, नागपूर ते बिलासपूर आणि इंदोर ते नागपूर या मार्गांवरती ही हायस्पीड ट्रेन सुरू आहे। अशातच आता महाराष्ट्राला एक नवीन वंदे भारत ट्रेन मिळणार आहे अशी घोषणा करण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः ही घोषणा केली आहे। मोदी यांनी कोल्हापूर येथे आयोजित एका प्रचार सभेमध्ये ही घोषणा केली आहे। नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूरला नवीन वंदे भारत ट्रेन मिळणार असल्याचं सांगितलंय। खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरला वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मिळणार अशा चर्चा सुरू होत्या। कोल्हापूर ते मुंबई या दरम्यान वंदे भारत ट्रेन सुरू होणार आहे असं म्हटलं गेलंय। विशेष म्हणजे या मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसवेचं संभाव्य वेळापत्रक देखील समोर आलंय। मात्र त्यानंतर वंदे भारत एक्सप्रेस संदर्भामध्ये कुठलीच कारवाई केली गेली नव्हती। परंतु आता मात्र दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच कोल्हापूरला वंदे भारत एक्सप्रेस मिळणार अशी घोषणा केली असल्यानं लवकरच आता कोल्हापूरहून वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार अशी आशा आता व्यक्त करण्यात येते। खरं तर करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी श्री क्षेत्र कोल्हापूरला येणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे। मुंबईवरून देखील मोठ्या प्रमाणात भाविक श्री क्षेत्र कोल्हापूरला हजेरी लावत असतात। अशा परिस्थितीमध्ये या मार्गावरती वंदे भारत एक्सप्रेस सुरू झाली तर कोल्हापूरहून मुंबईला जाणं आणि मुंबईहून कोल्हापूरला येणं हे सोयीचं होणार आहे। या वंदे भारत ट्रेनमुळे कोल्हापूर शहरासहित जिल्ह्यातील नागरिकांचा प्रवास हा गतिमान होणार आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आता हळूहळू या आनंदाच्या बातम्या समोर येत आहेत। तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत तुम्हाला ही बातमी कशी वाटली आणि खास करून कोल्हापूरकरांनी खाली कमेंट करून सांगा की कधीपर्यंत तुमच्याकडे वंदे भारत ट्रेन सुरू होऊ शकते ते आम्हाला पाहायला आणि ऐकायला आवडेल। तर मग भेटूयात पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।